जय महाराष्ट्र। दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मी आणि माझे सर्व सहकारी मालवण नगरपालिकेच्या समोर मालवणच्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उपोषणास बसत आहोत। हा व्हिडिओ मालवणवासियांनी पूर्ण पाहावा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी मालवणवासियांना आवाहन करतो की गेले अनेक दिवस आम्ही सर्व आमचे सहकारी निवडून आल्यापासून मालवण नगरपालिकेच्या प्रत्येक सभेमध्ये या वेगवेगळ्या विषयांवर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु सत्ताधारी असतील, प्रशासन असतील, त्यांना मात्र कायमच केराची टोपली दाखवली। मी सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच मालवण नगरपालिकेच्या दृष्टीने, मालवणवासियांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला नळपाणी योजना। माननीय माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून मालवण वासियांना नळपाणी योजना मंजूर झालेली आहे। या योजनेसाठी सुमारे 45 कोटी रुपये मंजूर आहेत, परंतु या योजनेसंदर्भात आम्ही प्रत्येक वेळी प्रशासनाकडे मागणी केली की आम्हाला या योजनेची माहिती मिळावी, या योजनेसंदर्भात आढावा बैठक लावावी, परंतु ही आजपर्यंत लावली गेली नाही। या योजनेसंदर्भातला DPR नगरपालिकेकडे नाही आहे, म्हणजेच मालवण शहरामध्ये ही योजना, नळपाणी योजना कुठे कुठे जाणार आहे, कुठल्या कुठल्या भागामध्ये या योजनेच्या मार्फत पाणी पोचणार आहे, हे आजपर्यंत कुठल्याही नगरसेवकाला, मी जबाबदारीने बोलतोय, मालवण शहरातल्या कुठल्याही नगरसेवकाला माहीत नाही आहे। या योजनेच्या देखरेखीसाठी जी PMC म्हणजेच संस्था नेमण्यात आलेली होती, ही संस्थेचे सर्वेसर्वा या योजनेचा जो मुख्य ठेकेदार आहे त्याची नातेवाईक असल्यामुळे या संस्थेद्वारे या योजनेच्या कामावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे। भविष्यात ही मालवणची नळपाणी योजना भुयारी गटारासारखी होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक वेळी प्रशासन असतील, सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, पण कोणत्याही प्रकारचं उत्तर ते देऊ शकले नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेली 20 वर्षे चालू असलेली मालवण शहरामध्ये भुयारी गटार योजना। या योजनेसाठी सुद्धा सुमारे 40-45 कोटी रुपये मालवण नगरपालिकेच्या वतीने खर्च करण्यात आले, परंतु ही योजना पूर्णपणे कोलॅप्स झालेली दिसून येते। आपण पाहू शकता या योजनेची काम करण्याची दिरंगाई सुमारे 17 ते 18 वर्ष सुरू आहे। या ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। या योजनेसाठी सुमारे 29 कोटी सर्वात प्रथम, त्यानंतर माननीय वैभवजी नाईक साहेबांनी आणलेले 8.5 कोटी, नफो फंड, असे अनेक फंड माहितीप्रमाणे मालवणच्या FD नगरपालिकेच्या सुद्धा मोडून या योजनेवर खर्च करण्यात आली, परंतु ही योजना आजपर्यंत पूर्ण झाली नाही। या योजनेमध्ये लाखो रुपयांचा, करोड रुपयांचा घोटाळा झालेला दिसून येतो आहे। म्हणूनच याही प्रश्नाच्या निमित्ताने आम्ही प्रशासन असतील, सत्ताधाऱ्यांना असतील की या योजनेची आढावा बैठक लावा, ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई का केली गेली नाही हे आम्हाला सांगण्यात यावं। ठेकेदाराला वेळोवेळी मुदतवाढ का देण्यात आली, ठेकेदार योग्यरीत्याने काम करत जर नसला असता तर त्यावर कारवाई का केली गेली नाही, हे असे अनेक प्रश्न आम्ही प्रशासन असतील, सत्ताधार असतील यांच्यासमोर मांडत आलो, पण त्यालाही कोणत्याही प्रकारचं उत्तर प्रशासनाकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले नाही। त्यानंतर पुढचा मुद्दा असेल, मालवण शहर पर्यटनदृष्ट्या प्रगतशील होत आहे, परंतु मालवणच्या प्रवेशद्वारावर झालेली अनधिकृत स्टॉलची बांधणी, त्याच्या पुढे येऊन मालवण नगरपालिकेने जे पार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी असंख्य अनधिकृत गाले असतील, दुकानं असतील थाटली गेलेली आहे आणि आम्हाला संशय आहे त्या विशिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या स्टॉल मार्फत हप्ते गोळा करून किंवा त्यांना पैसे देऊन हे स्टॉल बिंदासपणे चालवले जातात। काही दिवसापूर्वी मी असेल, माझे सहकारी महेंद्र माडगूज असतील, मंदार ओरसकर असतील, आम्ही एका स्टॉलला उभारणीसाठी विरोध करण्यासाठी गेलो, परंतु त्या ठिकाणी आम्हाला अत्यंत अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली। यानंतर आम्ही प्रशासनाला पण सांगितलं,
सीओ साहेबांना सांगितलं, बांधकाम विभागाला सांगितलं, पण कोणत्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही. आज पूर्ण मालवण नगरपालिकेने तयार केलेलं पार्किंग हे अनधिकृत स्टॉलच्या विळख्यात आलेले आहे. याला जबाबदार कोण आणि त्यावर का कारवाई होत नाहीये? ही कारवाई न करण्यामागे कोणाचा वरदहस्त आहे का? की नगरपालिकेच्या प्रशासनामध्ये आर्थिक कुठेतरी देवाणघेवाणीचं त्या ठिकाणी चालू आहे का, असा मनात शंका आहे. म्हणून या संदर्भातही आम्ही प्रशासनाला जाब विचारला, कोणत्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी केली नाही. या पुढचा मुद्दा अत्यंत जिव्हाळीचा मुद्दा आहे. मालवण नगरपालिकेने कचरा संकलन करण्यासाठी त्या ठिकाणी ठेका काढलेला आहे, परंतु त्या ठेकेदारामध्ये निविदेमध्ये ठेकेदाराने प्रत्येक घरातला कचरा घर टू घर, डोअर टू डोअर जाऊन दररोज उचलला गेला पाहिजे. असं जर केलं नाही तर त्या ठेकेदाराला प्रत्येक घरटू दंड आकारण्यात येतो. परंतु हा ठेकेदार मालवण शहराच्या कुठल्याही घराचा, फार मोजक्या घरांचा कचरा उचलला जातो. परंतु आज माझ्या भागातली मच्छीमार समाजाच्या वस्तीमध्ये हा ठेकेदार पोहोचत नाही, तिथला कचरा उचलला जात नाही. मी गांभीर्याने सांगतो आहे की या ठेकेदाराने आजपर्यंत गेली वर्षभर कोणत्याही प्रकारचं काम मालवण शहरात केलं नाही. मी थोडक्यात माहिती आपल्याला देतो. मालवण शहरामध्ये निवासी जी घरं आहेत ती जवळपास 7,500 आहेत. त्यानंतर कमर्शियल फ्लॅट हे जवळपास 1,500च्या घरात आहेत. आणि या मालवण शहरामध्ये 5 औद्योगिक कारखाने देखील दाखवण्यात आलेले आहेत. परंतु हा ठेकेदार, ज्यावेळी आम्ही या ठेकेदाराच्या कामावर नियंत्रण म्हणजे पाहणी करण्यास सुरुवात केली, तर या ठेकेदाराकडे मुळात 40च कामगार अवेलेबल आहेत. आणि हे 40 कामगार आणि 4 घंटा गाड्या, 2 ट्रॅक्टर कशा प्रकारे 9,000 घरांचे कचरा संकलन करू शकतात? आम्ही हे प्रशासनाला वारंवार सांगतो आहे की प्रशासन सांगते आहे, याबद्दल कोणतीही प्रकारची तक्रार मालवणवासियांकडे नाही आहे. मुळात आमचा प्रश्न हाच आहे की मालवणवासियांना माहीतच नाही आहे की आपल्या घराच्या दारात येऊन मालवण नगरपालिका कचरा उचलते. या संदर्भातली कोणतीही जनजागृती त्या ठिकाणी मालवण नगरपालिकेच्या वतीने असतील किंवा सत्ताधारी नगरसेवकांच्या वतीने असेल किंवा प्रशासनाच्या वतीने असेल, ठेकेदाराच्या वतीने असेल, कोणतीही प्रकारची जनजागृती त्या ठिकाणी केली गेली नाही. त्यामुळे त्या ठेकेदाराचं काम सोपं झालेलं आहे. या 9,000 घरांपैकी फक्त 2,000 घरांचा कचरा फक्त रस्त्याने गाड्या फिरताना दिसत आहेत. दररोज रस्त्यालगतच्या भागातला कचरा घेतला जात आहे. या संदर्भातल्या तक्रारी आज आमच्याकडे 200 तक्रारी आज मालवणच्या वासियांकडून आम्हाला प्राप्त झालेल्या आहे. आम्ही प्रशासनाला हे सांगून सुद्धा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली नाही. खरं तर आम्ही निवडून आल्यापासून आज 6 महिने झाले, परंतु 6 महिन्यामध्ये मालवणच्या वेगवेगळ्या प्रश्नावर विचारणा केली असता कोणत्याही प्रकारचं सत्ताधाऱ्यांकडून उत्तर ठोस असं मिळत नाहीये. त्यामुळे येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी मी मालवण नगरपालिकेच्या समोर लाक्षणिक उपोषणाचं पत्र दिलेलं आहे. माझ्यासोबत माझे सहकारी मंदार ओरसकर, महेंद्र माडगूत, अनिता गिरकर हे सुद्धा असणार आहेत. मी मालवणवासियांना आवाहन करतो आहे, या प्रश्नावर आम्हाला आपली साथ गरजेची आहे आणि तुम्ही नक्कीच साथ द्याल ही आशा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.